ठाण्यात रेहान सिंग 12वीच्या ISC बोर्डात भारतात पहिला। 12वीच्या ISC बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचना देवी सिंघानिया शाळेतील मानविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे। त्याला 97.75% गुण मिळाले आहेत। आपल्या यशाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणाला की माझे आईवडील आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झालं आहे। मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते। मला कविता आणि इतर गोष्टींवरही लिहायला आवडते। दिल्ली विद्यापीठातून कला शाखेच्या माध्यमातून अर्थशास्त्रातील पुढील शिक्षण घेऊन IAS व्हायचे आहे, असं रेहान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। UPSCच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणं हे माझं स्वप्न आणि ध्येय असल्याचं तो म्हणाला। सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या श्रीमती रेवती श्रीनिवासन म्हणाल्या, आम्ही मुलांना फक्त अभ्यासक्रम शिकवत नाही तर त्यांची आकलन क्षमता वाढवून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवतो। पुस्तकाबाहेर शिक्षण देऊन त्यांची प्रकल्पता वाढवतो। हुशार विद्यार्थी आणि कमजोर विद्यार्थी असे वर्गीकरण न करता सर्वांना सरसकट सारख्या गुणवत्तेचे शिक्षण देतो। परीक्षांमध्येही काटेकोरपणे गुण देतो। त्यामुळेच बोर्डाच्या परीक्षेत त्यांना चांगले यश मिळते, असंही त्या यावेळी म्हणाल्या। I'm Rehan Singh. So I scored 99.75% in humanities stream. My subjects, I got 100 in English, I got 100 in political science and psychology, and a 99 in sociology. I would love to be in the Indian Foreign Service, UPSC examination. Honestly, I think for studies, it's more about the quality of study you achieve in a set period of time over the quantity of hours you put in. So honestly, for me, I'd wake up early in the morning, study well for 2-3 hours, and then I'd relax in the afternoon, probably study more in the evening, and then I'd go out to play or meet my friends. I'm sorry? I prefer playing cricket, mostly. Not at all. I studied on my own. It's my preferred. इस बार ISC ने अपनी ऑफिशियल मेरिट लिस्ट नहीं जारी की है, बट अनऑफिशियली उसके नंबर से पता चल गया है कि वो हमारे भारत में जो टॉपर्स हैं उसमें से एक है। तो हमने कभी भी उससे ये आशा नहीं की थी कि हमें टॉपर ही चाहिए, नंबर 1 ही आना चाहिए। हमें यही था कि वो अच्छे से पढ़ाई करे, खुशी रहे, स्ट्रेस नहीं ले, और इसके बाद वो अच्छे नंबर से पास हो जाए। और उसने उस पर अपने आप को खरा उतारा है, आज दिखा है। जो आया है उसका रिजल्ट उसके हिसाब से वो टॉपर्स में आ गया है, नेशनल टॉपर्स में आ गया है, जो हमें पता चला है, और हमें बहुत खुशी है इस बात। असं एक्सपेक्टेशन्स काही नाही ठेवलं होतं। मेहनत तर तो खूपच करतो आणि डे 1 पासून त्याचं म्हणजे कन्सिस्टंटली त्यांनी अभ्यास केलाय। तर माहीत होतं की तो टॉप करणार, पण आमचं असं काय एक्सपेक्टेशन्स होते। आणि ॲज अ मदर आय हॅव ऑलवेज गिवन अ मॉरल सपोर्ट, म्हणजे आय हॅव ऑलवेज बीन देअर। घरीच आहे मी, आणि त्याचे सगळे त्याचं डे टू डे वॉट एव्हर हिज नीड्स आय हॅव ऑलवेज टेकन केअर ऑफ। यशवर्धन पाटील, मी श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूलचा विद्यार्थी आहे आणि मला बोर्ड एक्झाम्समध्ये 99.4% मिळाले आहेत। मला 10वी बोर्ड एक्झाममध्ये 99.4% मिळाले आहेत। आणि मी अभ्यास करताना म्हणजे काही बॅकलॉग ठेवायचो नाही, रोज अभ्यास करत राहायचो। काही डाऊट्स असतील तर तेव्हाच्या तेव्हा टीचर्सकडनं क्लिअर करून घ्यायचो। I'm Kimaya Bawa and I'm from Srimati Sulochana Devi Singhania School. I've scored 99.8% in ICSE board, and I plan to do something related to science, and my hobbies are art, painting, dance. I also play table tennis and I enjoy it a lot.